आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नाशिकचे एकदम जबरदस्त स्पॉट बघायला भेटणार आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी व्लॉग. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी पाटलीनबाई. भंगार अवतारातच व्लॉग चालू केलेला. पटकन मस्तपैकी आवरून घेतलं घरातलं आणि इथे माझ्यासोबत टाइमपास चालला होता. मग त्यानंतर मस्तपैकी कढी भेळ खाऊन घेऊ म्हटलं, कारण मला ताऊ मावून त्यांच्यासोबत बाहेर जायचं होतं. कुठे जायचं आणि कशासाठी जायचं होतं हे तर मला पण नव्हतं माहिती. मस्तपैकी टाइमपास करत खाऊन घेतलं आणि तेवढ्या त्या दोघी हजर झाल्या. मग आम्ही इथे पोहोचलो आणि इथे पोहोचल्यावर कळलं की यांना थोडीफार मेकअपची वगैरे शॉपिंग करायची होती. मग आम्ही तिथून निघालो. टॉप पण एक्सचेंज करायचे होते, पण मग तिथे त्या मॅडम अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे घरी जावं लागलं. पटकन खाऊन पिऊन आवरून घेतलं आणि आम्ही निघालो एकदम अमेझिंग स्पॉटला जायला. 3 जण एका गाडीवर आणि 2 जण एका गाडीवर असे बसलेलो होतो आम्ही. फुल ऑन एन्जॉय करत गाणे ऐकत मस्तपैकी आम्ही इथे आलो आणि इथला जो व्ह्यू होता तो काय सांगू, म्हणजे फुल्ली अनएक्सपेक्टेड व्ह्यू होता पूर्णपैकी. इथे पोहोचलो, स्पॉट बघितला आणि मग असं रिअलाइज झालं, यार दुसरे तरी कपडे घातले असते मस्तपैकी, नाही का. पण ठीक आहे, आपण याच्यात पण चांगलेच दिसत होतो. मी जरी नाशिक मध्ये राहते तरी पण मी इतकं काही नाशिक एक्सप्लोर नाही केलेलं आहे अजून. 3, 2, 1 आणि हा आहे आजचा व्ह्यू. तुम्हाला माहिती आहे का ही प्लेस कोणती आहे? असं माहित असेल तर लगेच कमेंट करा. आणि इथली ही राईड, बापरे, आम्ही तर बघूनच म्हंटल नाही, आम्हाला नाही करायची. त्यानंतर मग इथे क्यूट लिटिल पक्षी दिसला, तो आहे ना फिश पकडत होता. आणि इथे ऋतुराजला माझ्यासोबत एक रील काढायची होती, पण मला ती समजतच नव्हती कारण मी ती रील बघितलेलीच नव्हती. शेवटी त्याला म्हटलं, सोड बाबा, मला व्ह्यू एन्जॉय करू दे. आम्ही लेट जरी आलेलो होतो ना, आम्हाला घरी जायची जरी घाई होती तरी पण आम्ही सनसेट बघितल्याशिवाय जाणारच नव्हतो. इथला सनसेट बघतो ना तेव्हा एकदम वेगळं फील होतं काहीतरी. जे नाशिक मध्ये राहतं ना ते इथं 100% आता प्लेस ओळखून घेणार. मी तर तुम्हाला सजेस्ट करेलच की नक्की इथे. मग मीला थोडंसं प्रेम करत होती, पण तिला वाटलं वेगळंच काहीतरी चालू म्हणून तिने माझा हात झटकून दिला होता. त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो, कारण आता बऱ्यापैकी लेट झालेलं होतं. मस्तपैकी सगळं एन्जॉय वगैरे केलेलं होतं आणि खूप भारी वाटलं आम्हाला आणि त्यांना पण खूप छान वाटलं तावमावला. आणि तर आम्ही असे भूत बनूनच फिरत होतो, कारण खूप जास्त लांब होतं ते आमच्या घरापासून, त्यामुळे मग आम्हाला जायला यायला बराच वेळ लागलेला. आता इथे बिहाइंड द सीन खूप साऱ्या गोष्टी घडल्या, पण प्रत्येक गोष्ट मला कॅप्चर नाही करता आली. मग सगळं झालं आणि मी इथे आम्ही घराजवळच पाणीपुरी वगैरे खायला आलो आणि इथे ना आम्ही याला मुद्दाम चिडवत होतो की तू काम करायचं सोडून खाऊ राहिला. आम्ही प्रत्येक वेळेस त्याच्यासोबत अशीच मजाक मस्ती करत असतो. आता आहे ना उद्या परवामध्ये लगेच थांबवून ते जाणार, त्यामुळे मग मला थोडंसं सॅड फील येत होतं. मग म्हटलं सॅड फील करण्यापेक्षा हॅप्पी फील करू, मस्त सोबत राहून जेवढं काही एन्जॉय करता येईल तेवढं सगळं करू म्हटलं. कारण आमचं लॉंग डिस्टन्स फ्रेंडशिप आहे. फ्रेंडशिप नाही म्हणता येणार, कारण आमचं फ्रेंडशिप पेक्षा पण खूप जास्त काही. आणि आम्ही जेव्हा केव्हा सोबत असतो तेव्हा नेहमी आम्ही एकमेकांना फीड करत असतो. तिचा व्हिडिओ कॉल चालू होता त्यामुळे तिचं लक्ष नव्हतं. मग मस्तपैकी मी तिला खाऊ घातलं, मस्तपैकी पोटभर आम्ही खाऊन घेतलेलं आणि आता घरी जाऊन मस्तपैकी आराम करणार आहे. सो बाय बाय.